सरकारने मागणी घेत नाही आहे आणि उत्तर आलं नाही, त्याला अटक पण नाही केली, त्याच्याबद्दल त्यांनी काय सुरक्षित बोलले नाही. आणि बदलापूरमध्ये जे आंदोलन केलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? बदलापूरमध्ये जी घटना घडली आहे ती अतिशय निंदनीय आहे आणि तो जो नराधाम आहे त्याला फाशीची शिक्षा द्या ही मागणीसाठी तर आम्ही सरकारकडे करतोच आहे. त्या नराधामाला त्वरित फाशी द्या, कारण त्या नराधामाला ज्या वेळेला फाशीची शिक्षा होईल त्यावेळेला दुसरे अत्याचार करणारे किंवा हे बाकी ठिकाणी जे काही घटना घडतात तिथे कुठेतरी आळा बसेल. त्यासाठी त्या जो काही नराधाम आहे त्याला त्वरित फाशीची शिक्षा दे अशी आमची मागणी आहे. ये कर रहे हैं ना, उनको फांसी का शिक्षा दो, तभी मालूम पड़ेगा ये क्या चीज है. तब तक फांसी नहीं देंगे तब तक ये लोग चलते ही रहेंगे, ये रास्ता चालू ही रहेंगे, कभी बंद नहीं होगा. इसलिए वो लोग को फांसी देना जरूरी है. इतना ही मैं बोल रही हूँ और कुछ नहीं. We want justice. 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 आज इथे आपण बघू शकता खूप मोठ्या संख्येने महिला आणि मुलं आणि यंगस्टर इथे जमलेले आहे. आपण यांना विचारूया का ही इथे जमले आणि काय कारण आहे. ताई, आज तुम्ही सर्व इथे जमलेले आहेत, काय कारण आहे, कशासाठी आहे? जे कोलकातामध्ये जे घटना घडलेली आहे त्याच्यामुळे आम्ही इथे जमलेलो आहे. ते स्टॉप करायलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्या लोकांना फाशी द्यायलाच पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला 1500 रुपये नाही पाहिजे. आमची मुलींना सुरक्षित ठेवा. आपका क्या बोलना है? आज यहाँ पे सब आप लोग जमे हुए हैं, हमने हिंदू मुस्लिम किसी में भेदभाव नहीं रखा है, वो दिख रहा है आपके यहाँ से. आप क्या कहना चाहते हैं? यही कहना चाहते हैं कि जिसने भी जो गलत काम किया है उसको जल्द से जल्द फांसी दी जाए. और लाड़की बहन जो योजना चल रही है उसके बारे में क्या कहना है? को 1500 रुपया नहीं चाहिए, हमारी बच्चियों की सुरक्षा चाहिए. आप क्या बोलेंगे? अपनी बैनर हाथ में लिया है, नो मोर रेप, तो क्या आपका है आज यहाँ पे आंदोलन का विचार? इनफ इज इनफ, स्टॉप रेप. सर, तुमचं काय म्हणणं आहे आजचं हा आंदोलन जे तुम्ही केलेलं आहे प्रोटेस्ट? हे सगळ्यांनी पण एकजूट होऊन सगळ्यांनी पुढे यावे आणि कुठला तरी एक असा कायदा करावा की त्याप्रमाणे कोणालाही अशी हिंमत होऊ नये, की कोणाचा विचार असा होऊ नये की कधी असं होऊ. ताई, आजचा जे प्रोटेस्ट केलेला आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आजचा जो प्रोटेस्ट आहे तो बदलापूरला जे काही इन्सिडेंट झाला तो अक्षय शिंदे नराधामाने ज्या 2 मुलींवर अत्याचार केला त्याच्याबद्दल आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत. त्या नराधामाला फाशीची शिक्षा त्वरित झाली पाहिजे हीच आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत. आणि आता रोजच जे काही अत्याचार होत आहेत महिलांवर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. रोजच काही ना काही घटना इथे घडत असतात. या अक्षय शिंदेला ज्या वेळेला फाशी होईल त्यावेळेला बाकीचे जे अत्याचारी आहेत, नराधम आहेत, त्यांना जाग येईल आणि हे अत्याचार कुठेतरी थांबले जातील. याच्यासाठी आम्ही इथे आज आंदोलनाला थांबलेलो आहे. काही यंगस्टर्स पण आहे आपल्याकडे, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया. आज आप सब लोगों ने यहाँ पे प्रोटेस्ट किया है, उसके बारे में क्या कहना है आपका? We need to dismantle the system that is corrupting everybody and it gives a right to the rapist to get away with this very easily. क्योंकि अभी 10 दिन हो गए KR कॉलेज के रेप को लेकर, लेकिन कुछ हुआ नहीं है उसके अगेंस्ट. सो वी वांट जस्टिस. आपका क्या कहना है? आज के एनवायरनमेंट में इट्स नॉट एट ऑल सेफ फॉर अस वुमेन टू गेट आउट ऑफ द हाउस. For girls like us who like going out, who travel alone, who live alone, it's become so difficult for nowadays that we can't even go out alone. We always have to think about our safety first. So we just want justice and we want a safe environment for women like us so that we can go out without thinking about all of this. येस. काही लहान मुलं पण आहे, मुली इथे आलेल्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. फाईट बॅक, बी अलर्ट. तुझं काय म्हणणं आहे? आज तू या प्रोटेस्टमध्ये सामील झालेली आहे. मी या प्रोटेस्टमध्ये म्हणून सामील झालेली आहे कारण मी न्यूजवर मी खूप काय बघते बदलापूरचं, कोलकाताचं. हे मला बघून स्वतः भीती वाटते. आणि जर आपण विचार करत असतो की इंडिया आपल्यासाठी सेफ आहे, की आपल्यासाठी सेफ आहे, पण नाही, आपल्यासाठी सेफ नाही आहे. मला हे बघून भीती वाटते, मला हे नाही आवडत आहे आणि मला भीती वाटते खूप. सो वी वॉन्ट जस्टिस. ओके, तुझं काय म्हणणं आहे? आज तू पण सामील झाली आहे सर्वांबरोबर. की आमच्यामध्ये सेफर
विश्वास नाही आहे काही मुलांमध्ये. लाडकी बहीण योजना पण आम्हाला नाही पाहिजे, पैसे पण नको, फक्त गर्ल सेफ नाही तर लाडकी बहीणचं काय होईल. ठीक आहे. पण बघू शकता इथे सर्व जमलेले आहेत हँग द रेपिस्ट वी वॉन्ट जस्टिस घेऊन. कुठे नाही कुठे आपण बघतो का दर टायमावर काही ना काही न्यूज आपल्याला ऐकायला भेटते. आज या यंगस्टर्सनी जे ह्या पुढाकार घेतले आहे त्यासाठी आमचा सर्वांचा ह्यांना पाठिंबा आहे. स्टॉप रेप अँड वी वॉन्ट जस्टिस. बोला बोला ताई, बोला बोला.